ज्या बॉलिवूड स्टार्सचे मूवी बघण्यासाठी तुमच्या खिशात पैसे नसतानाही दुसऱ्याकडून मॅनेज करून तुम्ही शो अटेंड करता, ज्या एका क्रिकेटरने सिक्स मारला की हा देश वेड्यासारखा नाचून उठतो, आज मला या जनतेला आणि त्या फॅन्सला विचारायचं आहे की जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा हे करोडो रुपये घेणारे तुमचे पडद्यावरचे हिरोज, हे क्रिकेटर्स नेमके कुठे जातात? जेव्हा या देशामध्ये अन्यायाचा वणवा पेटतो तेव्हा इथला सामान्य माणूस, इथला शेतकरी, आमची बहीण, लेक आणि या देशाचा विद्यार्थी दिल्लीच्या जंतर मंतरवर चिखला पाण्यात उन्हाताणात बसले आहे, तेव्हा या परिस्थितीमध्ये कुठला करोडपती किंवा कुठला सुपरस्टार तिथे फिरकताना दिसला का? मूवीमध्ये पोलिसांचे युनिफॉर्म घालून खोटे डायलॉग मारणारे हे सुपरस्टार, त्यासोबतच बॅट फिरवत देशाभिमानाच्या गोष्टी करणारे हे क्रिकेटर जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा कोणत्या वेळात जाऊन लपतात? खरं सांगायचं झालं तर इथल्या सेलिब्रिटींना, इथल्या राजकारण्यांना तुमच्या सुखादुःखाशी काहीही घेणं देणं नाही. तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त घेणं देणं आहे ते म्हणजे तुमच्या खिशातल्या पैशांशी. पण याच अंधारामध्ये जर तुमची आणि या जनतेची ढाल कोणी बनलं असेल तर ते म्हणजे मागच्या 28 दिवसांपासून जे दिल्लीच्या जंतर मंतरवर उन्हाताणात पावसा पाण्यात उभे आहेत, त्यासोबतच मागच्या 18 दिवसांपासून ज्यांनी अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही ते म्हणजे सोनम वांगचुक, जे की उपोषणाला बसले आहे या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. जी सगळी मंडळी जंतर मंतरवर उपोषणाला बसली आहे ती स्वतःसाठी नाही तर तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी बसली आहे. आणि काही या देशातील बावळट लोक त्या लोकांना ट्रोल करत आहे. जे लोक ट्रोल करत आहे त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, फक्त एक दिवस उपाशी राहून बघा जमतंय का, आणि जमत नसेल तर जे लढताय त्यांना पाठिंबा द्या. आणि पाठिंबाही देणं जर तुमच्याकडून होत नसेल तर खरंच तुम्ही देशद्रोही आहात. कारण जे आज जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहे ते या देशाच्या हितासाठी करत आहेत. सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय भीम, जय संविधान, जय भारत.